नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 10वी तसंच 9वी यांच्यासाठी उपयोजित लेखनातला जाहिरात लेखन। तो जाहिरात म्हणजेच काय, हिंदी में हम क्या बोलते हैं इसे, इंग्लिश में बोलते हैं एडवर्टाइजमेंट। तो एडवर्टाइजमेंट, सबसे पहली बात कि एडवर्टाइजमेंट हम बनाते क्यों आहे, म्हणजे जाहिरात आपण बनवतो का। आता समजा एखादा तुमचा बिझनेस असेल, छोटे मोठे दुकान असेल, तर त्या दुकानामध्ये किंवा बिज़नेसमध्ये जास्तीत जास्त ज़्यादा सेल होना चाहिए, या हमारा जो कुछ भी बिज़नेस है अच्छे तरह से चलना चाहिए। इसलिए हमें क्या ज़रूरत होती है, कस्टमर्स। तो हमारे पास ज़्यादा कस्टमर्स कैसे आएंगे, तो इसलिए हम लोग क्या करते हैं, ज़्यादा उसका प्रचार करते हैं, म्हणजे जाहिरात करतो। तो जाहिरात क्यों करना ज़रूरी है और कैसे करना है, म्हणजे कशा प्रकारे करायचं आहे आणि कुठपर्यंत करायची असते हे आपण आज बघणार आहोत। तर जाहिरात केल्याने काय होतं की जे काही कस्टमर्स आहेत ते आपल्याकडे आकर्षित झाले पाहिजेत। पण आकर्षित करण्यासाठी यानी उनको हमारी तरफ खींचने के लिए एडवर्टाइजमेंट के मतलब अपने जाहिरात में क्या आवश्यक होना चाहिए, प्रचार में क्या हमें लिखना चाहिए, किस प्रकार से लिखना चाहिए, ये सारी चीज़ें हम लोग को इम्पॉर्टंट होती है। और ये हमें एग्ज़ाम में आपला पेपरमध्ये आपल्याला 5 मार्कासाठी विचारलेलं असतं। तर याच्यामध्ये कसं जाहिरात लेखन हे तुम्हाला 2 प्रकारे विचारतात, 2 तरह से आपको पूछा जाएगा। एक सिर्फ तुम लोग को टॉपिक दिया जाएगा और उसके ऊपर कहा जाएगा कि एडवर्टाइजमेंट बनाओ, और एक पूरा तुम लोग को जाहिरात बनाई हुई रहेगी और उसके ऊपर क्वेश्चन पूछे जाएंगे, जैसे हमारे स्क्रीन पर आप देख सकते हो। तर इथे आपल्या स्क्रीनवर बघा, एक पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे, जाहिरात आहे, पूर्ण बनवलेली आहे आणि त्याच्या खाली काही प्रश्न आहेत। ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला एक प्रकारे जाहिरात लेखन येईल। किंवा काही वेळा फक्त टॉपिक दिलेला जसे की आईस्क्रीम पार्लर, बॅगविषयी, किंवा एखादं दुकान असेल, आपलं शॉप असेल, किंवा हे आता ही जी जाहिरात ती कशी आहे, जिम विषय, व्यायामशाळा म्हणजे काय, जिम। तर याच्यावर आपल्याला ही काय दिली आहे, जाहिरात दिली आहे। तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की 5 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागतं की 5 मार्क किंवा 4 पर्यंत तरी आपल्याला मार्क कमीत कमी मिळावे, यासाठी आपण काय करणार जाहिरात लेखनामध्ये। तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर महत्त्वाचं काय आहे की पहिल्या याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला सर्वप्रथम इथे काय दिसेल, नाव दिसेल। जे नाव आहे तर बघा काय लिहिलं ते, वाळके शक्ती व्यायामशाळा। तर हे काय आहे, ते जिमखान्याचं नाव, जी व्यायामशाळा आहे त्याचं हे नाव आहे। जसं आता आईस्क्रीम पार्लर असेल तर आईस्क्रीम पार्लर सुद्धा आपण याच्यामध्ये काय लिहिणार, नाव लिहिणार। ओके, तसेच हे झालं नाव। आणि जे काही अभी देखोगे ना आप, कभी भी एडवर्टाइजमेंट देखोगे तो उसमें ना मोस्टली लोग क्या करते हैं, एक स्लोगन लिखते हैं। स्लोगन मतलब हमारा जो बिझनेस है उससे रिलेटेड कोई ऐसा वाक्य जो उसको क्या करें, सुटेबल हो, म्हणजे सुटेबल असेल। तर या ठिकाणी काय दिलं बघा, आरोग्यम धनसंपदा, हे जे लिहिलं इथे आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतो की आरोग्य हीच आपली काय आहे, खरी संपत्ती आहे। तर हे इथे सांगितलेलं आहे। तर याचा अर्थ हा होतो, म्हणजे आता जिमखाना आहे तो जो व्यायामशाला है तो इससे रिलेटेड वही अच्छा रहेगा इसके लिए कि आरोग्य ही हमारी क्या है, धन और संपत्ति यही है। तर इथे आपल्याला हे दिलं आहे। अगर जर तुम्हाला एखादं स्लोगन लिहिता येत असेल तर तुम्ही लिहू शकता। जसे की भरपूर जण काय लिहितात, आता नवीन मार्केटमध्ये कोणी काय आलं, नया कोई मार्केट में आ जाता है तो हम कैसे लिखते हैं, खुशखबर खुशखबर खुशखबर। तो इससे क्या होता है, लोग की सोचते हैं कि हाँ ये क्या खुशखबर लेके आया हमारे लिए, तो अलग कुछ होगा। तर अशा प्रकारे बघायला येतात। तसेच त्यानंतर हे झालं, एक स्लोगन झालं, आणि आपलं जे काही नाव असेल, व्यायामशाळा असेल तर व्यायामशाळेचं नाव, तसेच जर आपलं केक शॉपचं असेल तर केक शॉपचं नाव, किंवा बॅगचा व्यवसाय असेल बॅग्स तर त्या बॅगचं नाव येऊ शकतं। तर या ठिकाणी आता ही जी व्यायामशाळा कोणाची आहे त्याबद्दल आपल्याला इथे सांगितलं आहे। तर ही व्यायामशाळा कोणाची आहे बघा, इथे नाव लिहिलं आहे की प्रोफेसर वाळके, सॉरी इथे मार्क झालं, तर इथे बघा इथे लिहिलं आहे कोणाची आहे, प्रोफेसर विशाल वाळके। कोणाची, प्रोफेसर विशाल वाळके यांची व्यायामशाळा। तर प्रोफेसर विशाल वाळके हे त्यांचं नाव, ये क्या उनका नाम है, तो इनका क्या है, ये जिम खाना है, म्हणजे व्यायामशाला म्हणजे काय, जिम खाना। तर हे त्यांचं आहे, तसं नाव दिलेलं आहे। तो ये नाम उन्होंने क्यों लिखा है, अगर समझो वो उस एरिया में अगर फेमस होंगे तो अपने नाम से भी बहुत लोग हैं, हाँ चलो विशाल जी का है क्या, तो हम लोग वहाँ पर जाएंगे। तशा प्रकारे उस प्रकार से हम वहाँ पर जाएंगे। अगर कोई देखेगा कि उधर फैसिलिटी क्या है, ये भी ज़रूरी होती है कि कोई लोग क्यों आएंगे हमारे पास, क्या अलग है हमारे पास, आपल्याकडे वेगळं पण काय की आपल्याकडे कस्टमर येतील, तर हे पाहणं गरजेचं असतं। तर विशाल वाळके यांनी आपल्या व्यायामशाळेला म्हणजे सांगितलं की हे माझं आहे। ओके, उसके बाद
की व्यायाम केल्याने बघा आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा सांगितलं इथे, की काय सांगितलं आहे, योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली. त्याचा अर्थ काय आहे, तर यामधून आपल्याला संदेश दिलेला आहे त्यांनी. एक संदेश दिला, की काय संदेश दिला आहे, की योगा करणं आणि व्यायाम करणं हे आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली है. मतलब क्या है हिंदी में, कि योगा और जो व्यायाम है वो हमारे लिए क्या है, ये हमारे हेल्थ के लिए क्या है, एक कुंजी है. मतलब ये करने से क्या होगा, हमारा शरीर कैसे होगा, एकदम अच्छा रहेगा. तो आपको पता ही है, अगर हम डेली अगर योगासन करें या व्यायाम करें या जिम करें तो इससे क्या होगा, हम एकदम अच्छे रहेंगे, स्वस्थ रहेंगे. तो ये बताया गया. उसके बाद और क्या दिया, सबसे इम्पॉर्टंट देखिए की कस्टमर हमारे पास क्यों आते, की आपल्याकडे लोक का आले पाहिजेत, हे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगितलं. वैशिष्ट्य म्हणजे काय, खासियत, की तुमच्या इकडे एवढं काय खास आहे, की क्या वैशिष्ट्य की जो तुम्हारे पास आएंगे. तो यहाँ पे देखो क्या दिया, कि सबसे पहला दिया वातानुकूलित प्रशस्त जागा. वातानुकूलित काय, वातानुकूलित यानी एसी, और प्रशस्त जागा. प्रशस्त जागा म्हणजे काय, मोठी जागा, कि जहाँ पर हम लोग को जगह भी कैसी है, बड़ी जगह भी आहे आणि कसा एसी आहे. म्हणजे जर तुम्ही व्यायाम करता करता तुम्हाला घाम जरी आला असेल तर तो काय होणार, एसी असल्यामुळे तुम्हाला जास्त घाम येणार नाही. ये सबसे अच्छी बात आहे. त्यानंतर दुसरा आहे सोयीस्कर वेळा. सोयीस्कर वेळाने कम्फर्टेबल टाईम, तुम्हाला पाहिजे तो वेळ भेटेल. म्हणजे टाईम पण दिला बघा इथे बाजूला, वेळ सांगितला आहे, सकाळी 5 ते 10 आणि सायंकाळी आणि संध्याकाळी शाम को 5 से 9 के बीच में. तीसरा है आधुनिक सामग्री. अभी आधुनिक सामग्री म्हणजे लेटेस्ट सब जो सामान चाहिए व्यायाम करने के लिए. जैसे बहुत सारे होते सिर्फ नॉर्मल सामान रखते हैं, पर सब लेटेस्ट में होगा तो हर कोई जैसा चाहता है कि हाँ मैं जहाँ पर जिम में जाऊँ तो सब सामान मुझे वहाँ पर मिले, जिससे मैं अच्छे से जिम कर सकूँगा. आणि शेवटचा पॉइंट दिला लास्ट पॉइंट में, तज्ञ प्रशिक्षक. तज्ञ यानी एक किसी चीज़ में एकदम होशियार होना, मतलब उसमें एकदम अच्छे तरह से एकदम टॉप लेवल पे होना. तो ये बताया. तो प्रशिक्षक यानी सिखाने वाले. अगर समझो तुम जिम जा रहे हो तो अगर वहाँ पे अच्छा ट्रेनर होगा तो तुम अच्छे से जिम कर पाओगे, और अच्छे से बॉडी, मतलब कौन सा स्टेप तुम्हें कब करना है या कौन सा चीज़ कब करनी है, ये सारी चीज़ें वो तुम लोग को बताएगा, और कैसे करना है. ये अगर ये चारों चीज़ें होंगी तो हम आराम से कहीं पे भी जिम में जा सकते हैं. इसी के साथ अगर तुम्हें कुछ लगता है कि और इसमें क्या होना चाहिए तो तुम लोग को उसमें शामिल कर सकते हो. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे यामध्ये, की आमची वैशिष्ट्ये सांगितलं ना, की वैशिष्ट्यामध्ये काय पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे की ते वाचल्यानंतर वो पढ़ने के बाद लोग हमारे पास खींचे चले आएंगे. तो एडवर्टाइजमेंट इसीलिए तो बनाते हैं हम, जाहिरात, की वो पढ़ने के बाद लोग हमारे पास आए और हमारा जो बिझनेस हो अच्छे से चले. तर यासाठी असतात. आणि लास्टला जर तुम्ही शेवटी बघितलं तर शेवटी काय दिलं आहे, संपर्क पत्ता. तुमचा जो बिझनेस आहे किंवा तुमची जी व्यायामशाळा आहे ती कुठे आहे, तो लोग येणार तुमच्याशी संपर्क करणार. तो कहाँ पे मिलना पड़ेगा, किससे मिलना पड़ेगा, ये सारी जानकारी आपण को संपर्क पत्ता यामध्ये दिलेली आहे. तर हे महत्त्वाचं असतं आपल्याला जाहिरात लेखनमध्ये. सगळ्यात प्रथम काय, सबसे पहले हम लोग को क्या इंपॉर्टेंट है, कि अगर एक स्लोगन आता है तो स्लोगन लिख सकते हो. त्यानंतर व्यायामशाळेचे जे काही नाव आहे, तुम लोग के बिझनेस का जो नाम है वो, हे कोणाचा बिझनेस आहे, जर तो व्यक्ती त्या एरियामध्ये फेमस असेल, अगर आप वहाँ पे कुछ फेमस होंगे तो खुद के नाम से भी कर सकते हो. और योगासन मतलब व्यायाम करने से हमें क्या फ़ायदा मिलने वाला है, संदेश दिया है यहाँ पे, योगासन व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. उसके बाद सबसे इम्पॉर्टेंट आमची वैशिष्ट्य खासियत क्या है, कि लोग क्यों तुम्हारे पास आए ये बताना ज़रूरी है. उसके लिए समय, वेळ काय आहे, आणि शेवटी काय है तुमचा पत्ता. तो ऐसे जाहिरात बनाने के लिए ये सारी चीज़ें हमें इम्पॉर्टेंट होती है. ओके. तो उसके बाद इसके ऊपर कुछ क्वेश्चन दिए, प्रश्न दिले आहेत बघा. पहिला प्रश्न काय आहे, की व्यायामशाळेचे व्यवस्थापक. व्यायामशाळेचे व्यवस्थापक म्हणजे काय, व्यवस्थापक यानी वहाँ पर सब मैनेज करने वाला कौन है. यहाँ पे नाम दिया देखो, प्रोफेसर विशाल वाळके, हे त्याचं उत्तर येईल. दुसरा प्रश्न, व्यायामशाळेचा ब्रीद वाक्याचा अर्थ काय. ब्रीद वाक्य म्हणजे काय, ब्रीद वाक्य मतलब जैसे हमारा देखो, आप देखोगे ना, हमारा जो कॉइन होता है, जो रुपया है, 1 रुपया, 5 रुपया, 10 रुपये का कॉइन देखो तो उसके ऊपर क्या है, 3 शेर वाला क्या होता है, एक चिन्ह होता है, वो हमारा चिन्ह, पर उसके नीचे लिखा होता है सत्यमेव जयते. बरोबर. तो सत्यमेव जयते हे काय आहे, हे एक ब्रीद वाक्य आहे. तशाच प्रकारे या व्यायामशाळेचा ब्रीद वाक्य काय आहे आणि त्याचा आपल्याला अर्थ लिहायचा. तर काय आहे, हा बघा, हा त्याचा काय ब्रीद वाक्य, आरोग्यम धनसंपदा. पण याचा काय लिहायचा, आपल्याला अर्थ लिहायचा आहे. काय लिहायचा, अर्थ. तर अर्थ काय होतो, आरोग्य हीच आपली खरी धनसंपत्ती आहे. हे तुम्हाला असं लिहावं लागेल. जर विचारलं असतं, जर अगर ऐसा पूछा जाता
की व्यायामशाळेचं ब्रीद वाक्य लिखा, तो जैसे का वैसा लिखना था. पण इथे काय लिहिलं आहे, अर्थ. तर अर्थ आपल्याला ते एक्सप्लेन करावं लागेल. ओके. तीसरा प्रश्न आहे व्यायामशाळेची वैशिष्ट्य. आता वैशिष्ट्य क्या मतलब खासियत, तो सामने हमें यहाँ पे दिए देखो ये चारों. ओके. एंड लास्ट प्रश्न आहे कि जाहिरातीतून मिळणारा संदेश. अभी संदेश क्या मिला हम लोग को, जाहिरात से क्या बताना चाहते थे. तो यहाँ पे लिखा आहे देखो, योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. हा त्याच्यातून मिळणारा संदेश आहे. ओके. तसेच अजून काय एक भेटतं की आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. तर 2 लिहायचे आहेत, तो ये दोनों लिखना पड़ेगा तुम लोग को, ये एक और ये एक. ओके. तर अशा प्रकारे आपण जाहिरात बनवू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं की ऐसी कुछ चीज़ें लिखनी है कि जिससे लोग हमारे पास आकर्षित होनी चाहिए, आनी चाहिए, तभी तो ये हम लोग के लिए इम्पोर्टेंट होगा. अगर बिज़नेस हम चला रहे तो कस्टमर चाहिए, तो उसके लिए कुछ ऐसी चीज़ उसमें लिखो कि जिससे लोग सोचे कि हाँ हमारे पास आए. जैसे आप देखते रहेंगे कि हमारे एरिया में ना एक कुल्फ़ी वाला आता है टेम्पो लेकर, जो बेचता है ना 5 रुपये का एक, 10 रुपये का 3. आप भी खाइए और आपके परिवार को भी खिलाइए. तो इससे देखो इसमें क्या बताना चाहता है वो बंदा भी, कि अगर 5 रुपये में एक दे रहा हूँ, अगर 10 में मैं 3 दे रहा हूँ, तो लोग भी सोचेंगे ना कि 5 में 1 मिल रहा है, अगर मैं और 5 रुपये डालूँ तो 2 एक्स्ट्रा मिलेगा, तो मैं तो खाऊंगा ही और मेरे परिवार को भी खिलाऊंगा. तो ये होता है एडवर्टाइजमेंट करने का एक तरीका, जाहिरात करने का तरीका, की जिससे लोगों का भी फ़ायदा हो और उसमें हमारा भी फ़ायदा हो. त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होणार. तर अशा प्रकारे आपण जाहिरात लिहितो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हमेशा बता रहा हूँ ये याद रखना की वैशिष्ट्य चांगले लिहायचे, जिससे लोग पढ़ने के बाद हमारे पास आए. ओके. तर हे झालं जाहिरातचा एक नमुना. तसेच मी तुम्हाला एक जाहिरात बनवलेली याच्यामध्ये ॲड करेनच, एक ऐड करके दिखाऊंगा कि और कैसे जाहिरात लिखते, तो वो देख लेना और अच्छे से सीख लेना. अगर कुछ समस्या हो तो मुझे कमेंट करके बता देना. और जो नए बच्चे होंगे तो एक बार अपने चैनल को लाइक करना, सब्सक्राइब करना और ऐसे ही वीडियो के लिए हमेशा हमारे चैनल को फॉलो करते रहना. धन्यवाद. थैंक यू. बाय बाय.